नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काय माहिती जाणून घेणार आहोत ती खास नारळी पौर्णिमेसंबंधी असणार आहे। कारण नारळी पौर्णिमा बघा, शुक्रवारी नारळी पौर्णिमा आहे आणि याच दिवशी वरदलक्ष्मी व्रत देखील असणार आहे। त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय देखील करायचा आहे, एक छोटीशी सेवा देखील करायची आहे की जी केल्याने निश्चितच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मींचा जो वास असणार आहे तर तो कायमस्वरूपी राहणार आहे। कारण पौर्णिमा अमावस्या या दोन्ही ज्या तिथी आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय तिथी आहेत आणि म्हणून या पौर्णिमेला किंवा अमावस्येच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या काही सेवा केल्या, काही उपाय केले तर निश्चितच आपल्याला त्याचं द्विगुणित असं फळ प्राप्त होत असतं। आणि याचा अनुभव अनेक महिला आजवर घेत देखील आलेल्या आहेत। तुम्ही अजूनही जर या सेवा हे उपाय करत नसताल तर नक्कीच तुम्ही करायला सुरुवात करा। आणि बघा, त्यातली त्या सगळ्यात महत्त्वाची जी सेवा असते तर ती पौर्णिमेची, आणि ती म्हणजे सत्यनारायणाची सेवा। तर बघा, ज्यांच्या घरामध्ये अजूनही सत्यनारायणाची सेवा केली जात नाही त्यांनी उद्यापासून म्हणजेच उद्याचा जो शुभमुहूर्त आहे, जसे की नारळी पौर्णिमा, वरदलक्ष्मी व्रत, तर या दिवसांपासून तुम्ही करायला सुरुवात करा। तर दर महिन्याला जी काही पौर्णिमा आहे तर त्या प्रत्येक महिन्याला जर तुम्ही पौर्णिमेचं व्रत केलं तर 100% तुमच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळत असते। तुम्ही जे काही काम करत आहात, व्यवसाय करत असेल, नोकरी करत असाल तर त्याच्यामध्ये यश मिळायला सुरुवात होत असते। या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये एकोपा वाढण्यासाठी, आपल्या घरातील एकमेकांबद्दल जे प्रेम आहे ते वाढण्यासाठी देखील मदत मिळत असते आणि त्यामुळे सत्यनारायण आवर्जून तुम्ही करावे। यंदा नारळी पौर्णिमा 27 ऑगस्ट 2026 ला आलेली आहे। आता ही नारळी पौर्णिमा 2 दिवसामध्ये येत आहे। तर बघा, यंदा नारळी पौर्णिमा नेमकी कधी आहे तर नारळी पौर्णिमा शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी आहे। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी उपलब्ध पंचांगानुसार श्रावण शुक्ल पौर्णिमा तिथी ही 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होत आहे आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 समाप्त होत आहे। त्यामुळे नारळी पौर्णिमेचा मुख्य दिवस हा 28 ऑगस्ट रोजी मानला जातोय। आता ही पौर्णिमा तिथी 27 ऑगस्टला सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी 28 ऑगस्टला समाप्त होणार आहे। 28 ऑगस्टच्या सकाळीच पौर्णिमा तिथी अस्तित्वात असल्यामुळे त्या दिवशी नारळी पौर्णिमेचे धार्मिक विधी हे केले जातील। पण बघा, सगळ्यात महत्त्वाचं की सत्यनारायण कधी करावं। आपल्याला माहिती आहे की श्रावणातलं सत्यनारायण, खरं तर श्रावण महिन्यात तुम्ही कुठल्याही दिवशी सत्यनारायण हे करू शकता, काही हरकत नाही। पण पौर्णिमेचं सत्यनारायण हे शक्यतो तुम्हाला गुरुवारीच करायचं आहे। कारण सकाळी 9 वाजता पौर्णिमा सुरू होते, म्हणजे प्रदोष काळी तुम्ही सत्यनारायण हे करू शकता। ज्यांना प्रदोष काळी शक्य होत नाही त्यांनी दुपारी सुद्धा सत्यनारायण हे गुरुवारी करू शकता। ज्यांना गुरुवारी सत्यनारायण करणे शक्य नाही त्यांनी नक्की शुक्रवारी करावे। पण भगवान विष्णूंची सेवा होणार आहे, गुरुवार देखील आहे, तर शक्यतो गुरुवारी सत्यनारायण करण्याचा प्रयत्न करावा। कारण पौर्णिमेचं सत्यनारायण हे प्रदोष काळीच केलं जातं, त्याचप्रमाणे पौर्णिमेचा उपवास जो आहे तो आपल्याला शुक्रवारी करायचा आहे। त्याचप्रमाणे बघा, दुसऱ्या दिवशी सुद्धा पौर्णिमा ग्राह्य धरली जाते आणि या दिवशी सुद्धा आपल्याला शुक्रवार आहे। वरदलक्ष्मी व्रत वगैरे आपण करणारच आहोत, तर तेव्हाही तुम्ही सत्यनारायण हे करू शकता। आता पौर्णिमा म्हटलं तर आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचा सुद्धा महत्त्वाचा दिवस मानला जातो। श्रावणात बऱ्याच महिलांचं श्री दुर्गा सप्तशतीचं ग्रंथाचं पारायण चालू आहे, तर श्रावण महिन्यात एकदा तरी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं। बघा, फक्त सेवेला महत्त्व आहे, सेवा मनापासून करा, विश्वासाने करा, 100% तुम्हाला त्याची प्रचिती येणार म्हणजे येणारच। तर असो, आता गुरुवारच्या किंवा शुक्रवारच्या दिवशी या नारळी पौर्णिमेनिमित्त आपल्याला एक छोटीशी 5 रुपयाची वस्तू देखील घरी घेऊन यायची आहे। तर शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत देखील असणार आहे, त्यामुळे तुम्हाला उद्या ही वस्तू खरेदी करून आणायची आहे। ती कुठली आहे तर बघा, आता पौर्णिमेच्या दिवशी आपण कुठल्या गोष्टींची खरेदी करू शकतो तर तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र देखील खरेदी करू शकता। या व्यतिरिक्त तुमच्याकडे कमळकट्ट्याची माळ नसेल तर तेही तुम्ही खरेदी करू शकता। त्यासोबत शंख अजून नसेल तुमच्याकडे देवघरात तर शंख देखील तुम्ही घरामध्ये आणून त्याची स्थापना पौर्णिमेच्या दिवशीही करू शकता। कारण बघा, शंख हा माता लक्ष्मीला प्रिय आहे, शंखाला माता लक्ष्मीचा भाऊ म्हटलं जातं। या व्यतिरिक्त भगवान विष्णूंच्या हातामध्ये देखील तुम्हाला शंख कायमस्वरूपी पाहायला मिळेल। त्यामुळे जेव्हा आपण घरामध्ये शंख ठेवतो आणि त्यामध्ये जेव्हा पाणी भरून ठेवतो तेव्हा आपल्या आर्थिक समस्या तर सुटू लागतातच, पण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो।
तर शंख तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी खरेदी हा करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला जी कुठली देवाची वस्तू घ्यायची असेल ती देखील तुम्ही उद्याच्या दिवशी घ्यायला काहीही हरकत नाही. जसे की तुम्हाला कासव घ्यायचं असेल तर तुम्ही ते देखील खरेदी करू शकता. तुमच्या घरात अजून कासव ठेवलेलं नसेल तर ते तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त जी गोष्ट तुमच्याकडे नाही पण ती घेण्याची खूप इच्छा आहे तर उद्याच्या दिवशी तुम्ही ती नक्कीच घेऊन येऊ शकता. त्याचसोबतच आता सगळं जर तुम्हाला शक्य होत नसेल, उदाहरणार्थ बघा श्रीयंत्र म्हटलं तर त्याची किंमत साधारणतः 1100च्या पुढे आहे आणि म्हणून जर आपली आर्थिक क्षमता तशी नसेल आणि आपण ते घेऊ शकत नसू तर निश्चितच तुम्ही एक 5 रुपयाची कवडी घेऊन घरी घेऊन यायची आहे. कारण बघा कवडी देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आपल्या देवघरामध्ये एक का होईना कवडी ही असायलाच हवी. मी याबाबत अनेकदा तुम्हाला सांगितलेलं आहे की कवडी जर ठेवायची असेल तर तुम्ही विषम संख्येमध्ये ठेवू शकता. म्हणजे एकपेक्षा जर अधिक ठेवायच्या असतील तर 3 ठेवू शकता, 5 ठेवू शकता, 7, 9 अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता किंवा 11 देखील ठेवू शकता. पण कमीत कमी एक का होईना कवडी आपल्याला आपल्या देवघरामध्येही ठेवायची आहे. आणि शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत देखील आहे. वरदलक्ष्मीचं व्रत देखील केलं जातं. ज्यांना वैभवलक्ष्मीचं व्रत सुरू करायचं आहे ते देखील या शुक्रवारपासून तुम्ही सुरू करू शकता. ज्यांचे ऑलरेडी वैभवलक्ष्मीचं व्रत सुरू आहे त्यांनी देखील उद्या माता लक्ष्मीची सेवा करायचीच आहे. जी आपली वैभवलक्ष्मीची पूजा मान्य आहे तर ती करून घ्यायची आहे. पण त्यासोबतच माता लक्ष्मीच्या अजून ज्या कुठल्या सेवा आपल्याला करणे शक्य होणार आहे तर त्या देखील करायच्या आहे. तर अशा प्रकारे सेवा तर करायच्याच, पण 5 रुपयाची कवडी जर तुम्ही घरी घेऊन आला तर निश्चितच ही कवडी घरी आणल्यानंतर तिला दुधाने पाण्याने अभिषेक घाला. त्यानंतर स्वच्छ पुसून घ्या. पुसल्यानंतर तांदूळ घ्या. आता तांदळावर ही कवडी ठेवा आणि या कवडीवर पुन्हा हळदी कुंकू अर्पण करून फूल अर्पण करून दुधाचा अभिषेक वगैरे घातलेलाच आहे. त्यानंतर दुधाची किंवा खिरीचं नैवेद्य दाखवून कवडीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी, या कवडीच्या रूपामध्ये तू माझ्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास कर आणि माझ्या घरामधून कधीही काढता पाया घेऊ नको. तर अशा पद्धतीने तुमच्या साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ही कवडी जी आहे तर ती कायमस्वरूपी देवघरात ठेवायची आहे. किंवा तुम्हाला जर तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायचे असेल तर तुम्ही तसेही करू शकता. पण तुम्ही अशाच वेळेस थोडंसं जास्तीच्या कवड्या आणा. जसं की 3 जर आणल्या तर तुम्ही एक तुमच्या पर्समध्ये स्वतःच्या ठेवू शकता, एक तुमच्या पतीच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता आणि एक तुम्ही देवघरात ठेवू शकता. किंवा तुमचं दुकान असेल तर त्या गल्ल्यामध्ये देखील तुम्ही ही कवडी ठेवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही करून पहा. निश्चितच तुम्ही जे काही काम करत आहात, व्यवसाय असेल, नोकरी असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होते. बऱ्याचदा असं होतं की आपला व्यवसाय वगैरे असतो, सुरुवातीला चांगला चालतो, पण अचानक अशी परिस्थिती निर्माण होते की अगदी ठप्प होऊन जातो. मग त्यावेळेस काय करायचं तर त्यावेळेस अशा सेवा करायच्या जेणेकरून आपली जी काही सेवा आहे ती अजून चार्ज होणार आहे आणि आपल्याला त्याचं शुभफळ देखील मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करून बघा. कवडी उद्या घरी घेऊन या, तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवा किंवा देवघरामध्ये ठेवा. त्याचा जो काही सकारात्मक अनुभव असणार आहे तो तुमच्या डोळ्यासमोरच असणार आहे. आता कवडीवर सेवा कुठल्या करायच्या तर अर्थात तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता, कुंकुमार्चन देखील करू शकता. या व्यतिरिक्त महालक्ष्मी अष्टक जे आहे ते देखील म्हणू शकता. तर अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा केल्या तर निश्चितच जी कवडी आहे तिचे चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहे. बघा आता ती जेव्हा तुम्ही विकत आणणार आहात कवडी तेव्हा ती फक्त एक वस्तू असणार आहे. पण जेव्हा आपण त्यावर सेवा करतो, पूजा करतो तेव्हा खऱ्या अर्थाने तिच्यामध्ये जे काही सकारात्मक गुण आहेत तर ते बाहेर पडू लागतात. फक्त वस्तू देवघरात ठेवल्याने किंवा जवळ ठेवल्याने काही होत नाही आणि त्यावर आपल्याकडून सेवा देखील व्हायला हव्या. मग ते श्रीयंत्र असेल तरीही ती एक फक्त वस्तूच असणार आहे. फोटो जेव्हा तुम्ही देवाचे वगैरे आणता घरामध्ये तर ते फोटो फक्त एक वस्तूच असतात. पण जेव्हा आपण त्याची पूजा करतो, वारंवार त्यावर सेवा करतो तेव्हा खऱ्या अर्थाने ते जागृत होतात आणि त्यांच्या ज्या काही सकारात्मक लहरी आहेत तर त्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आणि त्यामुळे वस्तू आणल्यानंतर फक्त ती एक शोभेची वस्तू म्हणून ठेवू नका, तर त्यावरती सेवा करा आणि त्याचं जे देवपण आहे ते त्याला द्या. निश्चितच तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव हा पाहायला मिळेल. तर उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती घरी घेऊन या. त्याचप्रमाणे बघा पौर्णिमा तिथीला आपल्या कुलदेवीची सेवा देखील आपल्याला आपल्या घरामध्ये आवश्यक करायची आहे. तर त्या सेवेमध्ये आपण कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करू शकतो. तसे दुर्गा सप्तशतीचं पाठ वाचणे ज्यांना शक्य नाही त्यांनी कुंजिका स्तोत्र 11 वेळा करावे. त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र पठण करू शकतो. तसेच नरवाण मंत्र कुलदेवीच्या नावाने करू शकतो. तर बघा या सेवा आपण आवश्यक आपल्या घरामध्ये
उद्या नारळी पौर्णिमेला म्हणजे उद्या किंवा परवा नक्की कराव्या. तर बघा, श्रावणात सगळ्या सेवा होतात, कुलदेवीची सेवा आपल्याकडून होत नाही, पण पौर्णिमा हा कालावधी खूप सुंदर आहे आणि तेवढाच एक दिवस आहे की आपण आपल्या कुलदेवीची यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही सेवाही करू शकता. चटकन पावणारे कोणी देव असेल तर ते कुलदेव आहेत, कुलदेवी आहे, आपले गुरु आहेत आणि आपले पितृदेव आहेत. त्यांची थोडी जरी सेवा केली तर लवकरात लवकर ते आपल्यावरती प्रसन्न होतात, यात काही शंका नाही. तर बघा, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला शेअर करायचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.